नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही एमएससीबी मध्ये इलेक्ट्रिकल एई किंवा जेई बनू इच्छिता तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। तर एमएससीबी म्हणजेच महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड हे 3 गव्हर्नमेंट कंपनीमध्ये डिवायडेड आहे। फर्स्ट आहे महाजनको, सेकंड आहे महाट्रान्सको आणि थर्ड आहे महाडिस्कॉम। तर एमएससीबी मध्ये 2 वर्षापासून म्हणजेच 2022 पासून रिक्रुटमेंट चालू आहे। त्यात 2022 मध्ये सर्वात पहिले महाट्रान्सकोची रिक्रुटमेंट आली होती 170 पोस्टसाठी, पण त्याआधी ही एक्झाम 2017 मध्ये झाली होती, म्हणजेच 5 वर्षाची गॅप आहे। त्यानंतर महाजनकोची रिक्रुटमेंट आली होती 122 पोस्टसाठी 2022 मध्येच, पण महाजनकोसाठी आधी रिक्रुटमेंट झाली होती 2016 मध्ये, म्हणजेच 6 वर्षाची गॅप आहे। आता 2023 मध्ये महाट्रान्सकोची 390 पोस्टसाठी पुन्हा वॅकन्सी आली आणि एक्झाम आणखी व्हायची आहे। आणि 31 डिसेंबरला महाडिस्कॉमची वॅकन्सी आली आणि त्याआधी ती 2018 मध्ये आलेली होती, म्हणजेच 5 वर्षाची येथे पण गॅप आहे। तर तुम्ही येथे बघू शकता की 5 ते 6 वर्ष लागतात वॅकन्सीज येण्यासाठी एमएससीबी मध्ये। जर तुम्ही महाट्रान्सको 2022 आणि महाजनको 2022 दोन्ही दिले असतील आणि तुमचे सिलेक्शन झाले नसतील तर आता तुमच्याकडे आणखी पण 2 चान्सेस आहे एमएससीबी ऍज अ एई किंवा जेई जॉईन करण्यासाठी, म्हणजेच महाट्रान्सको एई 2023 आणि महाडिस्कॉम एई जेई 2023। पण जशी तुम्ही महाट्रान्सको एई 2023 देणार आणि अनफॉर्च्युनेटली जर तुमचं सिलेक्शन झालं नाही तर तुमच्यावर खूप सारं प्रेशर येणार, कारण तुमच्याकडे एकच चान्स राहणार आणि 3 एक्झाम क्रॅक नाही झाल्यावर कॉन्फिडन्स पण राहणार नाही। तर प्लीज तुम्ही महाट्रान्सको एईला लाईटली घेऊ नका आणि ज्यांनी महाट्रान्सको 2022 किंवा महाजनको 2022 क्रॅक केली आहे त्यांचं गायडन्स घ्या, कारण त्यांना माहित झालं आहे की सिलेक्शन कसं होते। जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर आपला मेंटरशिप प्रोग्राम पण जॉईन करू शकता गायडन्ससाठी। तुम्हाला फक्त 8010791037 या नंबरवर मला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे। आता राहिले ते लोक जे 2023 चे पास आउट आहे किंवा फ्रेशर्स आहे त्यांच्याकडे पण बाय डिफॉल्ट 2 चान्सेस आहे एमएससीबी जॉईन करायचे ऍज महाट्रान्सको एई अँड महाडिस्कॉम एई जेई। तर तुमच्याकडे तर तो एक्सपिरियन्स पण नाही आहे एक्झामचा आणि प्रॉपर गायडन्स नसेल तर मे बी तुम्ही सिलेक्ट नाही व्हाल, कारण 2016 पासूनचे स्टुडंट आणखी पण सिलेक्ट व्हायचे आहे। तर तुम्ही पण ज्यांनी एक्झाम क्रॅक केली आहे त्यांचं गायडन्स घेऊन आपले सिलेक्शनचे चान्सेस वाढवू शकता आणि त्यासाठी आपला मेंटरशिप प्रोग्राम आहे। तर नक्की मला 8010791037 या नंबरवर व्हॉट्सअप करायला विसरू नका। तुम्ही मेंटरशिप प्रोग्राम लावण्यात इंटरेस्टेड नसाल तरी चालेल, पण या गोष्टी लक्षात ठेवा की आता सिलेक्शन नाही तर 5 ते 6 वर्ष वॅकन्सीज एमएससीबी मध्ये येणार नाही। वरील डेटावरून तर असंच दिसतंय। आणि शेवटी एकच सांगतो की मेंटरशिपने तुम्हाला फायदाच होईल, कारण की काय कसं आणि किती स्टडी करायचा जेणेकरून तुमचं सिलेक्शन लवकरात लवकर होईल हे तर सिलेक्शन झालेला सांगू शकेल। तर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपलं टेलिग्राम चॅनल आणि ग्रुप आहे त्याला पण जॉईन करायला विसरू नका। सगळ्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट सेक्शन मध्ये भेटून जाईल। तर खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।